टॉस मैदानाच्या आतमध्ये आपण करणार आहोत. चला लगेच या दोन्ही टीम्स. चला वायबीसी संघ लगेच लाईनअप करून घ्या लगेच. चला सातपाडी संघ, चला सातपाडी संघ लाईनअप साठी यायचं. दिवेश पाटील, अंकुश भोईर लगेच या. विश्वास पाटील, अंकुश भोईर आणि विश्वास पाटील लगेच मैदानाच्या आतमध्ये. आपण मेगा फायनलचा टॉस करणार आहोत. वनमॅन शो पंचाळी आयोजित सरपंच चषक 2024 चे अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. सर मेगा फायनलचे दोन संघ आहेत. आपण पाहू शकाल एका बाजूला साई गणेश सातपाटी जेएम एंटरप्राइजेस, एका बाजूला वायबीसी वेवूर. चला दोन्ही कॅप्टन्स या. दिवेश पाटील यायचं प्लीज आणि प्रेम मोरे या. विनंती केला आदरणीय सन्माननीय भोतेश दादा पाटील. भोतेश दादा आपण आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. वनमॅन शो पंचाळी ही स्पर्धा आहे आणि चॉईस कॉल असणार आहे. फर्स्ट ऑफ दोन्ही संघ आहेत, दोन्ही कॅप्टन्स आणि चॉईस केले गेले. सातपाडी संघाचा कॉल असणार आहे. एका बाजूला पंचाळी तर एका बाजूला वनमॅन शो असा कॉल करायचा आहे. वनमॅन शोचा कॉल आणि वनमॅन शो साई गणेश सातपाडी संघ टॉस विन झालाय. नक्कीच धन्यवाद. आणि हा कॉइन आपण वनमॅन शो नाव पंचाळीला आपण कॅप्टन विनर कॅप्टनला देणार आहोत. मेगा फायनल टॉस तो झाला पाहिजे. हा टॉस आपण ठेवायचा आहे. वनमॅन शो आणि पंचाळी गाव तुमच्याकडे नाव असणार आहे. दिवेश नक्कीच मेगा फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आणि नवीन चॅम्पियन पाहायला भेटले या स्पर्धेमध्ये. मागील वर्षामध्ये देलवाडी आणि तारापूर संघ चॅम्पियन बनला. मेगा फायनल खेळत तारापूर संघ चॅम्पियन बनला होता. यावेळेस नवीन चॅम्पियन भेटेल. काय सांगेल मेगा फायनलमध्ये टॉस विन झालाय. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ. नक्कीच समोरचा संघ सुद्धा सुरेख आहे. खूप लढत झाली परंतु मेगा फायनलची लढत आहे. एका बाजूला पाहू शकाल प्रेम आणि करण सारखा खेळाडू आहे. संतोष यांना नाहीये तर काय प्लॅनिंग असणार आहे या सामन्यामध्ये यांच्या विरोधामध्ये? काय प्लॅनिंग वेगळी नसणार, कारण जो आमचा रोटेट चालू आहे तसंच ठेवणार. आणि खूप मोठा संघ आहे वायबीसी वेवूर, त्यांना आम्ही थांबवायचा प्रयत्न करू. जास्त वेळ घेणार नाही आपण, लगेच आपले स्ट्रेच बनवून घ्यायचे. प्रेम टॉस नक्कीच गमावला, प्रथम तो फलंदाजी करायची आहे. समोर खूप सुरेख संघ आहे.
चॅम्पियन संघ आहे, खूप सारे सामने त्यांनी विजय झालाय. तर या सामन्यामध्ये रणनीती कशी असणार आहे? बसंत ग्रुपचा सुद्धा ॲड झालाय. पहिल्या 2 सामने नव्हते परंतु आलाय मेगा फायनलमध्ये. तर या संघासमोर प्लॅनिंग काय असणार आहे समोरच्या संघासमोर? प्लॅनिंग असं काहीच नाही आहे. आम्ही नॉर्मली बॅटिंग करू जसं याच्या आधी करत आलो आहे. जी बॅटिंग चेसिंग करताना गेली ते थोडंफार संयम ठेवून आणि स्कोरिंग करायला लागेल. समोरचा संघ चांगला आहे, चॅम्पियन संघ आहे. इतक्या टुर्नामेंट बघतोय, सेमीफायनल क्वार्टर फायनलमध्ये येतात आणि या वर्षाची स्टार्टिंग टुर्नामेंट आम्हीच 2 संघ पहिले फायनलमध्ये होते. तर सातपाडी संघ आणि आमचे मित्रसंबंध एकदम चांगलेच आहेत आणि आम्ही पालघरवरून बिलॉंग करतो. तर खूप आनंद आहे की दोन्ही संघ फायनलला आहेत. नक्कीच सुभाषला इंजरी झाली मागील सामन्यामध्ये. नक्कीच सुभाष या सामन्यामध्ये खेळेल का नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. तर त्याच्यावर काय प्रतिक्रिया असेल? सुभाषला इंजरी आहे तर या सामन्यात नाही खेळणार. त्याच्या जागी धीरज पाटील खेळ. नक्कीच बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. आपण आमच्या मांड्यावर आहेत आणि नक्कीच आपण भोतेश दादा नक्कीच 2 शब्द सांगतील. या भोतेश दादा. अंतिम सामना हा वन साईड नव्हता, चुरशीचा झाला पाहिजे. म्हणजे आम्हाला अंतिम सामना पाहताना मजा आली पाहिजे. तसेच तुम्हाला दोन्ही संघाला शुभेच्छा देतो. नक्की धन्यवाद भोतेश दादा. तर आपण असं बरेच आमचे ताईसाहेब आहेत आणि पूर्ण आपण हँडशेक करून घ्यायचं प्रत्येक संघासाठी. भोतेश दादा या. दोन्ही संघ ताईंच्या माध्यमातून ऑल द बेस्ट केले गेले आणि थोड्या क्षणामध्ये आपण सामना सुरुवात करणार आहोत. जेम एंटरप्राइजेस सायगणे सातपाडी संघाने टॉस विन झालाय. चला नक्कीच ताई या आणि ताई सुद्धा आहेत ग्रामपंचायत सदस्य पंचाळी यांच्याकडून शुभेच्छा दिल्या दोन्ही संघांसाठी या स्पर्धेसाठी. दोन्ही संघांच्या मॅच बघताना आम्हाला खूप आनंद आला आणि खूप आम्ही कधीपासून एन्जॉय करतो तुम्हाला. आणि आता अगदी अंतिम सामना आम्ही तुमचा बघत आहोत. तर आता खूप एन्जॉय करायचा आहे आम्हाला. तर प्लीज मस्त खेळा. दोघांनाही शुभेच्छा. नक्कीच खूप खूप धन्यवाद ताई. चला आपण हँडशेक करून घ्यायचं सगळ्यांनी. खूप सुरेख स्पर्धा पाहायला भेटली. 3 रात्रीपासून स्पर्धा आहे. सायगणे सातवे मेहुल पाटील आहेत चिमुकली वामिका बरोबर. नक्कीच गावाच्या संघासाठी उभे आहेत मेहुल पाटील. पाहू शकाल. तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. थोड्या क्षणामध्ये आपण सामन्यास सुरुवात करूया. माझे नाव आहे हॅलो हॅलो चालू होत. हॅलो मी ऐकरी मी माझ्या मामासारखं क्रिकेटर बनणार आहे.
तिन्ही पंच चिराग तरी, धीरज मोरे आणि समीर खान सगळं तिन्ही पंच सज्जवा. शेवटचा अंतिम सामना आहे. वन महिश पंचाळी ग्रुप या संघाला नक्कीच एक मोठी ट्रीट असणार आहे रिसॉर्टमध्ये. नक्कीच रवींद्र साहेबांसाठी तयार झाला पाहिजे. त्यामुळे पाहू शकाल रवींद्रदा पाटील यांच्या माध्यमातून अनाउन्समेंट केली गेली. चला तिन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये सज्ज सामन्याला आपण सुरुवात करतोय. मेगा फायनल सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. चला साईकडे सातपाडी संघ चला परी परी चला मैदानाच्या बाहेर आपण या. चला आपण मेगा फायनल सामना पाहतो. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला साईगरे सतपाडी जेम एंटरप्राइजेस परेश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. तर एका बाजूला पाहू शकाल YBCC वेवूर. असा सामना रंगला जाईल. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील मेगा फायनलसाठी. सौरभ भोईर कुठे असतील आमच्या कॉम्बॉक्सकडे? सौरभ अग्निमाता पैसे
चौकाराने वैयक्तिक खातं उघडलं. एक चेंडू 4 बॅटिंग करतात. नक्की संघनायक आहे. महत्त्वपूर्ण सामना, मेगा फायनलचा सामना, अंतिम सामना आहे. या सामन्यामध्ये तिची बॅट तळपायची गरज आहे, कारण की 2 सामन्यात विफल झाला होता. हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यावेळेस टॅपचा फटका खेळला गेला, कुठलीही धाव नाहीये. आदित्य चेंडू खाली आलाय, चेंडूला गॅदर केलं आणि डॉट बॉल. 3 चेंडू 5 धाबा दाफोकल लगावले गेल्या. एक चौकार, एक सिंगल, एक डॉट बॉल. ऑफ साईडला फटका तर सुरेख खेळला. दिवेश पाटील आपण पाहू शकाल विफल झाला होता, परंतु एकाच रूलवर दोन्ही गाड्या आल्या आणि धावची चर्मामध्ये फलंदाज बाद झाला. प्रेम ठाकूर, कुठली कॉलिंग नव्हती. पहिला गडी बाद. बॅक टू डग आउट प्रेम मोरे. चला बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकावर पाहू शकेल कुठला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. तुषार लढे यांना 3ऱ्या क्रमांकावर पाठवलं गेलं. पाहू शकाल मागील जे 4 ते 5 सामने पाहिले 3ऱ्या क्रमांकावर नरेंद्र ठाकूर बाबू 3ऱ्या क्रमांकावर आले, परंतु या मुख्य सामन्यामध्ये तुषार लढेला पाठवलंय. हाईट कम फाईट झाला, छोटा पॅकेट मोठा धमाका आपण पाहतोय. बॅटिंगसाठी आलेत, परंतु दबाव असणार आहे. पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा होत्या, परंतु मागील 2 चेंडूमध्ये धावची चेंडूमध्ये गडी बाद केला प्रेम मोरे. बॅक टू डगआउट. का बॅटने सिंगल घेतली कीर्ती, म्हणजे पाहू शकाल एक धाव दाफळला की एक पुढे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 अंकर. अजूनही एक चेंडू खेळ बाकी आहे. 5 चेंडू आणि 6 धावा दाफळकावर एक गडीच्या बदल्यामध्ये. करण ठाकूर ऑन स्ट्राईक. ऑफसाईडला फटका सुरेख खेळला गेला, तर धर्मेश नक्की चेंडूला फील्ड करतोय. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिल्या संपला गेल्या. एका षटकाची समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा येत्या एक गडीच्या बदल्यामध्ये 6 धावा आपण पाहतोय. 145 आयोजित ही स्पर्धा सरपंच चषक 2024 अप्रतिम दर्जेदार स्पर्धा. खूप सुरेख आयोजन नियोजन केले गेले. 145 ग्रुपच्या माध्यमातून पाहू शकाल तो पहिला षटक संपला गेला. एका षटकात समाधान हवं मात्र 6 धावा एक गडीच्या मध्ये. स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका पंच, हे आपण दर्शवा, कारण की 20 मिनिटं 4 षटकं परिपूर्ण करायचे, 5 षटकं परिपूर्ण करायची दक्षता घ्यायचं आहे. प्रत्येक एका षटकामध्ये एकच मिनिट अलाउड आहे. पण पहिल्या दिवसाचा कॉल करतोय. नक्कीच अंतिम सामना आहे, परंतु वेळेचं बाण नक्कीच ठेवायचं प्रत्येक खेळाडूने, कारण की आमच्या महिला सुद्धा पाहू शकाल रात्रीच्या मध्यरात्री सामन्याचा आनंद घेत आहेत. नवीन गोलंदाज आदित्य सज्ज झालाय जसं षटकामध्ये. त्यावेळेस फटका सुरेख खेळला होता. खेळाडू आले दरम्यान चेंडूला फील्ड करतात. धाव घ्यायचा प्रयत्न करण ठाकूर सचावला, डायव्ह लगावली होती, परंतु पाहू शकाल टार्गेट हिट झाला नाहीये. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 धावा. 7 धावा धाव फटकावर लगावले गेला. 7 लॉस ऑफ 1 विकेट. तर बघूया आपण पाहू शकाल एक सिंगल नक्कीच आलं. पहिल्या चेंडूवर करण ठाकूर पाडासेप करायचा प्रयत्न होता. पाहू शकाल त्यावेळेस चांगला यशस्वी केलं गेलं योगेश तरेच्या माध्यमातून. डॉट बॉल अप्रतिम क्षेत्रक्षण धाव घ्यायचा प्रयत्न करत होता ते म्हणजे पाहू शकाल तुषार लढे, परंतु पाहू शकाल कुठे धाव घ्यायचा प्रयत्न केला नाहीये कारण ठाकूर यांनी चेंडू डॉट आलाय. नक्कीच मेहुलजी पाटील आहेत आमच्या वरून जोडले गेले कॉम्बॉक्स मध्ये. नक्कीच गावचा संघ खेळतोय सातपाडी, त्याला सपोर्ट करण्यासाठी आहेत. एक अप्रतिम व्यक्तिमत्वाने मोठ्या दिलेचा माणूस आहे. प्रत्येक खेळाडूला चांगला सपोर्ट करतोय. आज पहिल्यांदा विदाउट कापड पाहतो. हेअरस्टाईल खूप सुरेख आहे मेहुल पाटील यांची. त्यावेळेस पाहू शकाल एक सिंगल धाव आली आहे. नक्कीच स्वामिका मेहुल पाटील सुद्धा जोडली गेली होती. सुकन्या आहेत मेहुल यांची. आज त्यांच्या पत्नीशी सुद्धा पाहायला भेटले आपल्याला आजच्या या स्पर्धेमध्ये. त्याचं सुद्धा आपण मनापासून धन्यवाद केलंय. आणि मेहुल पाटील रात्रीचे पाहू शकाल वाजले त्यांचे 2 वाजून 48 मिनिटं झालेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत.
यावेळेस क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त तुषार लाडे बॅक टू डक आउट. आता वाईट मान वरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण टाईट मस्त खुशी मध्ये बाईक माझी तरी लो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी. बघा दुसरा गडी बाद झालाय. 8 धावा धावफलक दोन्ही परेश म्हात्रे जेम एंटरप्राइजचे ऑनर आमच्याबरोबर आहेत. फुलटॉस बॉल होता फटका सुरेख केल्याबरोबर क्षेत्ररक्षण सुरेख गेले अर्षदच्या माध्यमातून. की फॅक्टर खेळाडू आहे अर्षद. सातपडी संघाचा प्रतिम क्षेत्ररक्षण म्हणून त्याची ख्याती. सुरेख चेंडू अप्रतिम आदित्य आदू इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करते. या षटकामध्ये मात्र 2 धावा कच्चे केल्या, 1 गडी बाद केल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. मात्र 8 धावा धावफलकावर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. लगेच पाहू शकाल जयवंत मुक्ता एंटरप्राइजेसच्या माध्यमातून संघ स्पॉन्सर केला गेला तो म्हणजे साई गणेश सातपाडी जेम एंटरप्राइजेस. जेम एंटरप्राइजेस फुल फॉर्म आहे जयवंत मुक्ता एंटरप्राइजेस. पाहू शकाल परेश म्हात्रे प्रोपरायटर आहेत या संघाच्या या एंटरप्राइजेसचे. त्यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत केला गेला मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल नवीन गोलंदाज प्रेषित यावेळेचा फटका सुरेख खेळला गेलाय. धर्मेश आहे. नक्कीच साई गणेश सातपाडी जेम एंटरप्राइजेसच्या प्रत्येक गोलंदाजाला हॅट्रिक विकेटसाठी 200 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये मेहुल पाटील यांच्या माध्यमातून दिले जातील. मेहुल पाटील वामिका स्टार संघाचे मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 100 रुपये आणि हॅट्रिक विकेटसाठी 200 रुपये. यावेळेस फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रेषितच्या माध्यमातून. नक्कीच प्रेषितच्या नावामध्ये प्रेशर आहे आणि प्रेशर यावेळेस पाहू शकाल फुलटॉस बॉल. यावेळेस टॉपचा फटका खूप वेगाने फटका सजवला गेला. चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सजवते. 12 धावा धावफलक लगावल्या गेल्या. नक्कीच 2 गडी बाद झालेत. करण ठाकूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 6 वर बॅटिंग करतात. थोडंसं नक्कीच मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल. 5 चेंडू आता 4 चेंडू आतापर्यंत निदाव खेळले गेले. 3 आणि 2 सिंगल 1 चौकार. त्यावेळेस जोरात फटका घ्यायचा प्रयत्न होता. बघूया आपण धर्मेश आला आहे. फेकी सुरेख केली गेली. पाहू शकाल भावेश होते. चेंडू गॅदर केला. 1 सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले. जर धावफलक 1 ने पुढे ससावते. धावसंख्या 1 ने पुढे ससावे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 अंकावर. 13 धावा धावफलकावर. करणसाठी सुद्धा प्राइज आहे. जर करण षटकार लागून बाद होतील तर 201 चा कॅश प्राइज आहे. मेहुल पाटील वामिका स्टार यांच्या माध्यमातून. नरेंद्रचा फटका सुरेख होता. यावेळेस काय घडलं गेलं बघूया आपण. धावचीच्या रूपामध्ये बॅटर बॅक टू डक आउट. बाबू मैदानाच्या बाहेर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पाहू शकाल 13 धावा धावफलक लगावल्या गेल्या. अजूनही पाहू शकाल येणाऱ्या इनिंग्स मध्ये 13 चेंडूचा खेळबॅक आहे. कुठे कुठे दबाव प्रेशर दडपण आणले गेले ते म्हणजे पूर्णपणे YBCC वेवूर या संघावर पूर्णपणे दबाव आहे. सायगरेज सातपाडी जेम एंटरप्राइजेस संघ नक्कीच वर्चस्व गाजवतो. मेगा फायनलच्या सामन्यामध्ये चॅम्पियन संघ आहे. आपण पाहू शकाल आणि चॅम्पियन खेळलाय या स्पर्धेमध्ये. चल बघूया आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच मिस्टर संजय राऊत म्हणजेच बाबू नॉन स्ट्राईक एंडवर. संजय आलाय नवीन बॅटर.
शेवटचा अंतिम चेंडू प्रेक्षित एक सुरेख गोलंदाज, एक चौकार नक्कीच झाला, परंतु मात्र 5 धावा खर्च केले या षटकामध्ये. टॅपचा फटका खेळलाय, चेंडू निघून जायचा, सीमारेषेच्या पार आलाय, चौकार. षटक क्रमांक संपले गेले 3 षटके समाप्ती. धावांची गोष्ट की धावा 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावर आहेत. येणारे 12 चेंडूचा खेळ भाग्यशील. 12 चेंडू कशा प्रकारे खेळले जातील हे नक्कीच दर्शवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. आपण घेऊया डीजे ब्रेक. धन्यवाद. पहिला चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, पाहू शकाल. आहा, यावेळेस सिंगल धावा होती, तिकडे 2 धावा खर्च केल्या, परंतु स्ट्राईक वर संजय येणार. 2 धावा नक्की धावफलक लगावला गेला. चेंडू नक्कीच पाहू शकाल व्यासपीठाच्या खाली निघून गेला. परेश पात्रे चेंडू पुरवायचा लगेच. धावसंख्या 2 पुढे सरसावते. धावसंख्या 19. योगेशने प्रयत्न चांगला केला होता. करण ठाकूर चा विकेट खूप महत्वपूर्ण आहे, त्यांचा विकेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहू शकाल 2 धावा आल्या. धावसंख्या 2 पोहोचल 19. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये संजय स्ट्राईकवर आहे. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. भावेश आहे, चेंडूला फक्त थांबवतात. एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. एकेर धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचल 20. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये 30 षटक 4थं षटक मार्ग असतात. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. अजून ही येणारे 4 चेंडूचा खेळ बाकीशील. 4थं षटक मार्ग असतं मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल, फटका सुरेख खेळला गेला, परंतु मयूर आहेत, चेंडूला फील्ड करतायत आणि चेंडूवाला आहे निर्धाव. डॉट बॉल. आदित्य अप्रतिम गोलंदाजी करतात. आपला वैयक्तिक दुसरा षटक टाकायचा. पहिल्या षटकामध्ये मात्र धावा खर्च केले तर पाहू शकाल 2. यावेळेस पाहू शकाल गॉन. त्रिफळा उद्ध्वस्त. करण ठाकूर बॅक टू डगआउट. खेळपट्टी पाहतायत कशा प्रकारे चेंडू वळवला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. टप्पा पडत चेंडू मध्ये आणला गेला. आदित्यने यावेळेस नाचवल्या बॅटरला आणि मोठा मासा गाळा लावलाय. बॅटर बॅक टू डगआउट. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा आहेत मात्र धावफलकावर 20. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पाहू शकाल 6व्या क्रमांकावर. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. बघा 2 चेंडू कशा प्रकारे खेळले जातील. या 4थ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे दिवेश पाटील या संघनायकाने. प्रथमतः टॉस विन केला आणि प्रथमतः स्वीकार केला. क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलं होतं वायबीसी वेव्हर संघाला, परंतु आमंत्रण स्वीकारता थोडंसं गडबड झाली, थोडंसं चुकी केली आहे प्रत्येक खेळाडूने. फुलटॉस बॉल होता, गॅप मध्ये फटका खेळला, परंतु प्रेषित आहे. काय क्षेत्ररक्षण केलंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. धावसंख्या 21 धावा. यश म्हात्रे साहेब नक्कीच आपला सुद्धा वेलकम असेल. मेहुल पाटील साहेबांच्या माध्यमातून नक्कीच थोडेसे नाराज सारखे आहेत असं दर्शवत आहेत मेहुल पाटील. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. नक्कीच मोतीलाल शाह खूप खूप धन्यवाद, आपण आलात स्पर्धेला, आपले हजेर लावले. एक सुरेख व्यक्तिमत्व आणि नवनवक्या खेळाडू नवनवक्या संघाला नक्कीच चांगला सपोर्ट त्यांच्या माध्यमातून असते. पहिलेच मन बोलावलं होता रिव्हर्स खेळण्याचा, परंतु थोडासा स्लो चेंडू टाकला आणि चेंडूवाला डॉट. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 4 षटकांत समाप्ती. धावांची गोष्ट की धावा धावफलकावर लगावल्या गेल्या 21. प्रथम धन्यवाद. प्रफुल्ल पाटील कुठे असतील
जी रस्त्यावर गाडी पार्क केली ती गाडी काढायची प्लीज. जेणे कोणाची असेल कृपया करून दुसऱ्या गाड्या तिकडून जात नाहीये. पार्किंग मध्ये गाड्या आहेत प्लीज तिथे गाड्या काढायच्या. थोडासा प्रेक्षक आहेत त्यांना गाड्या काढायच्या ते दक्षता घ्या. तर नवीन गोलंदाज पाहू शकाल अर्चू आलाय. अभिजित मातेसाठी झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आलाय. 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे अभिजितसाठी. झेलसाठी आहे. यावेळेस पाहू शकाल लेग ब्रेकचा चेंडू शॉर्ट चेंडू होता. इनसाइड नक्की तगवले गेले सिंगल धाव फलक एक पुढे ससावते धावसंख्या जाऊन पोहोचल 22 धावा. प्रेम सुनील म्हात्रे आमच्या बरोबर आहेत. अप्रतिम स्कोरिंगची भूमिका पार पाडतायत. यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल सरळ चेंडू निघून गेला यशस्वी हातामध्ये. सुरेख गोलंदाजी मात्र 22 धावा धावफलक पूर्णपणे बांधून ठेवलाय. ते म्हणजेच संघ पाहू शकाल YBC वेऊर या संघाला. टॅपचा फटका सुरेख फटका खेळला गेला. 2 खेळाडू होते परंतु दिवेश पाटील चेंडूला फील्ड करतात. दरम्यान सांगतो की मी होतो परंतु चांगला क्षेत्ररक्षण दिवेशने केलाय. दिवेश सांगतात ओके इट्स ओके. कुठं ना कुठे अशा प्रकारे क्षेत्ररक्षण खूप गरजेचं आहे. कॉलिंग गगाचे असणं गरजेचं आहे. कॉम्बिनेशन असं गरजेचं आहे. संघामध्ये ते खूप सुरेख पाहायला भेटतं सातपणी संघाकडून. यावेळेस पॉईंट बॉल आलाय. एक्स्ट्रा धावफलक एक पुढे ससावते धावसंख्या 24. अजूनही येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. साईडला फटका सुरेख खेळला गेला. दरम्यान चेंडूला फील्ड करतो आणि गडी बाद. गडी क्रमांक पाहू शकाल 5वा गडी बाद झाला. संजय राऊत बॅक थोडं गाव डाबा त्या मात्र 24. नक्कीच 1 मॅन शो पंचाळी ग्रुप आणि अंकुश भोईर विश्वास पाटील सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो. या स्पर्धेमध्ये मला एक घटक बनण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद असेल सौरभ भोईर अंकुश भोईर आणि पूर्ण 1 मॅन शो पंचाळी ग्रुप विश्वास पाटील आपल्यासाठी सुद्धा मी धन्यवाद करतो. आम्हाला या स्पर्धेमध्ये घटक बनण्याची संधी दिली. यानंतर पुढील इनिंगसाठी संतोषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकणार. मी इकडे थांबणार आहोत. नक्कीच पुढचा सामना आपण पाहत राहा. संतोषजी पाटील असतील आपल्या बरोबरीने. अजून या इनिंग्स मध्ये येणारे शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम 2 चेंडू नवीन बॅटर ब्रिजेश नॉस्टेक एंडवर आहेत. फुलटॉस बॉल ऑफ साइडला खेळला गेला. एक सिंगल धाव नक्कीच येईल. धावफलक एक पुढे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25. आणि DRS घेतला बॅटिंग करणाऱ्या संघाने. बिमर चेंडू आहे काही पाहण्यासाठी पाहू शकाल चिराग तरे तर अंपायरची भूमिका पार पाडतील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. वंदे स्पोर्ट्स अप्रतिम काम करतायत या स्पर्धेमध्ये. डबल कॅमेऱ्याच्या माध्यमातून अंतिम दिवस पाहायला भेटतं आपल्याला. खूप सुरेख काम केलं गेलं. अप्रतिम कॅमेरावर आणि सुरेख दर्जेदार ही स्पर्धा पाहायला भेटते. कुठं ना कुठे प्रेम मोरेचं धावचित होणं कुठं ना कुठे YBC संघ बॅकफुट आला. कारण की चौकारावर तर त्या बॅटरच्या माध्यमातून कुठली कॉलिंग नव्हती. दोन्ही संघाच्या माध्यमातून ती कॉलिंग चुकली आणि पाहू शकाल यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण शेवटच्या चेंडूवर धावसंख्या जाऊन पोहोचली 4 धावांनी 29 धावा. 5 षटकांमध्ये 30 धावांची गरज आहे. नक्कीच मी इकडे थांबतोय. खूप खूप धन्यवाद 1 मॅन शो पंचायत संघ आपण मला आमंत्रित केलं या स्पर्धेमध्ये. नक्कीच करंचं विकेट घेतलंय. आदित्य पण यायचं आपल्याला 200 रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल. मेहुल पाटील 100 रुपयाचं कॅश प्राईज दिला जाईल. मेहुल पाटील यांच्या माध्यमातून आदित्य या. नक्कीच संतोष पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत पुढील इनिंग साठी. संतोष पाटील कुठे असतील मायक्रोफोनवर आपण रिपोर्टिंग करायची आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद 1 मॅन शो पंचायत. परत एकदा आपण पाहत राहा एकत्र वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube लाईव्ह. धन्यवाद.
तर आपण पाहतोय फायनलचा हा महाथरार आपल्याला पाहायला मिळतोय. नाण्याची एक बाजू आपण पाहिली जी नक्कीच 29 धावा जमवल्या गेल्या आणि 30 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. एका बाजूला दिवेश पाटील दिवच्या आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अभि आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बॅट्समन सज्ज झाले आहेत. नक्कीच मागची देखील टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन राहणारा हा संघ पुण्याच्या एकदा चॅम्पियनच्या दिशेला जाईल की काय, की दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय YBCC संघ एक खूप मेहनत केली त्यांनी आणि ही मेहनत आज त्यांच्या कामाला येईल की काय. पहिला चेंडू इथे मात्र पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलाय परंतु नाही. स्वतः कारण दर्शवतोय की पायावर चेंडू थोडासा लागला गेला. तेच इथे चित्र मात्र पाहिलं आपण. आता मात्र फटका सुरेख आहे. इथे गॅप शोधलाय. जर पाहिलं तर नक्कीच तुषार लढे आणि प्रेम मोरे यांच्या दोघांच्या मधला जो गॅप पाहिला, तुषार आधीच ऑन साईडला खेळणार आहे. दिवेश त्याची जागा मात्र स्टॉप करण्यासाठी समोर आले होते परंतु त्याला चकवा देत चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार येतोय. या 4च्या मदतीने धावसंख्या आता मात्र स्कोरबोर्डवरती 4 लागले जात आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा. दिवेश या पूर्ण टुर्नामेंटमध्ये खूप चांगला खेळलाय. त्याच्या बॅटमधून ज्या पद्धतीने रन्स आल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. असे चेंडू जे चॉप केले जातात त्या चॉपवर थोडीशी बॅट जर पाहिले तर नक्कीच बॅटची दशा होते परंतु पहा फटका इथे जिंकणं खूप महत्त्वाचं आहे तेच मात्र दर्शवलं जात आहे. बॅट चेंज केली जाईल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते दिवेश सज्ज असेल. चौथा चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. फटका सुरेख आहे परंतु त्या ठिकाणी ब्रिजेश चेंडूला अडवतोय. रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. आपण पाहतोय JM एंटरप्राइजेस पुरस्कृत हा संघ साई गणेश सातपाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल रन्स घ्यायचा आहे. सिंगल रन्स या ठिकाणी अगदी वेगाने घेतोय. चांगल्या पद्धतीने रन्स या ठिकाणी जमवले जात आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 5 धावा या स्कोरबोर्डवरती येत आहेत आणि चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. टॅप केला चेंडूला परंतु इथे पहा अगदी थोड्यासाठी चेंडू जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने कॉर्नर मारली होती परंतु हा चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या ही 6 धावा. 1 षटक कंप्लीट झालाय. अभि आणि दिवेश आपण पाहिलं दोन्ही खेळाडूंना खेळताना. अभि जर पाहिलं तर आतापर्यंत 1 चेंडू तो खेळलाय. 1 चेंडूमध्ये 1 धाव. चांगला फटका दर्शवला होता ऑनसाईड रिजनमध्ये परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच सिंगल रन्स कंप्लीट केली गेली. शेवटच्या चेंडूमध्ये नवीन गोलंदाज प्रेम. हो इथे मात्र पहा फटका प्रॉपरली नाही आहे. बॅटची थोडीशी वरची एज लागते. चेंडू जाईल पॉईंट रिजनमध्ये. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा आतापर्यंत. आपण पाहतोय 30 चेंडूचा खेळ होता आणि 30 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असताना आता मात्र आपण पाहतोय 7 धावा आतापर्यंत आल्या. इथे मात्र घडलंय काय. पंचांचा इशारा येतोय गडी बाद. विकेटचं होतंय पतन. इथून जर पाहिलं तर नक्कीच गडी बाद होतोय. दिवेश सारखा एक चांगला बॅटर मैदानाच्या बाहेर जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. प्रेषित येतोय. नक्कीच आपण पाहतोय वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह प्रेक्षेपण केली जाते आणि भरपूर प्रेम दिलंय. आतापर्यंत 2800 सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त 4 सबस्क्रायबर बाकी आहेत.
चला लगेचच मोबाईल हातामध्ये घ्या आणि सबस्क्राईब करून टाका. पाहतोय आपण कारण की ही सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर जेव्हा जेव्हा बोईसर पालघर विभागामध्ये जेव्हा मॅचेस असतात हा नेटवर्क तुम्हाला अगदी नोटिफिकेशन देईल की मॅच आहे आणि तुम्ही ती मॅच आनंदाने पाहू शकतायत, मॅचचा आनंद घेऊ शकतायत, आपला टाईम पास देखील करू शकतायत. नक्कीच आपण लवकरात लवकर सबस्क्राईब करा या वंदे स्पोर्ट्सच्या चॅनलला. मंदा जयस्वाल आपण पाहतोय आणि धीरज गुप्ता कॉम्बिनेशन जोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची पूर्ण टीम आहे. इथे मात्र धमाका चौकार मारलाय, टॅपचा फटका आलाय आणि साईलच्या डोक्यावरून येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू व्हेरी मच. या 4च्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा लागले जात आहेत. पण एकदा सेन्सिबल क्रिकेट आहे कारण की चौकार आलाय, जाणीव आहे. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणार नाही आहे. चांगला गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात फलंदाजी करताना सिंगल रन्स खूप महत्त्वाचं आहे हेच मात्र जाणलं जात आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरी धावसंख्या होते 14 धावा. नक्कीच फायनलचा सामना, फायनलचा महातरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर वन मॅन शोचे सर्व कमिटी जी कोणी असतील प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण या मुख्य मंचावर येऊन बसायचं आहे. एक फायनलचा थरार आहे. यानंतर आपण लगेच बक्षीस समारंभ देखील कार्यक्रम पार पाडणार आहोत. प्रेषितने मात्र चांगली बॅटिंग दर्शवली आहे. सिंगल रन्स आणखीन एक मिळेल, धावसंख्या 1ने. इथे मात्र पहा अगदी चेंडू जर करंच्या हातामध्ये आला असतं तर वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. तिसरं षटक घेऊन आलाय, पहिल्या चेंडूचा खेळ केलाय आणि पहिल्या चेंडूमध्ये जर पाहिलं तर सिंगल रन्स जमवले. जाणीव आहे, जास्त मोठं लक्ष नाही आहे, त्यामुळे बॉल टू रन्स हा इक्वेशन नक्कीच चालू ठेवणार आहे. सतपाटी संघ चांगल्या पद्धतीने खेळतायत. परेश मात्रे देखील आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेताना. ते मात्र आपण पाहतोय या ठिकाणी गडीचा होतोय पदन, गडी बाद झालाय. अभि या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय SDJ. परेश दादांचा हा सॉन्ग आपल्याला पाहायला मिळाला. परेश म्हात्रे यावर डेलिकेट केलेला हा सॉन्ग आपण पाहतोय. अगदी प्रथम DJ यांचं कौतुक करेन, परेशवर पूर्ण फोकस ठेवलाय त्यांनी. जाऊया इथे मात्र आपण पाहू शकताय काय घडलंय काय बिघडलंय. पंच या ठिकाणी नक्कीच चर्चा करतील काय घडलंय काय बिघडलंय ते मात्र नक्कीच चर्चा केली जाईल. विचार केला तर ह्या एंडमध्ये रियूज नाही आहे, त्यामुळे ऑनफिल्ड जो काही डिसिजन असेल तो ऑनफिल्ड असणार आहे. आपण पाहतोय अंपायर रिव्ह्यू चेक करायचं आहे अंपायरला.
येस आपण पाहतोय या ठिकाणी तिन्ही पंच डिस्कस केलंय. जो काही मनात डाऊट होता तो मात्र या ठिकाणी पाहिला गेला. आणि इथे काय घडलं इथे या ठिकाणी डिसिजन येईल. अंपायर आपल्या जागेवर जातील आणि डिसिजन देतील. येस आउट आहे. गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश सारखा मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. येस नक्कीच मयूर आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विकेट ची हॅट्रिक नक्कीच जमवू शकतोय गोलंदाज करण. ज्या पद्धतीने 2 गडी बाद केलेत बघूया कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल या चेंडूवर. खूप महत्त्वाचा चेंडू आहे. एका बाजूला मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. हो हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. अगदी फुलटोच चेंडू होता परंतु मनामध्ये एकच निर्णय होता त्याच्या मयूरच्या की येणारा चेंडू जो आहे तो मी डिपेंड्स करील. तोच मात्र डिपेंड्स केला. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कारण पुन्हा एकदा प्रेषितसाठी हा चेंडू आहे. अगदी वेगाने चेंडूवर जातोय. रन्स डायरेक्ट हिट केला असता तर नक्कीच आणखीन एक चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु तसं काही झालं नाही. 18 धावा स्कोरवरती झालेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं आणि 3ऱ्या षटकातील अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 17 धावा झाल्या आहेत. म्हणजे बॉल टू रन्स या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल रन्स काढायचा आहे. इथून मात्र पुन्हा एकदा धोका आहे परंतु नाही. मयूर वेगाने जातोय चेंडूवर. रन्स कंप्लीट करतोय. एका धावेच्या या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती आतापर्यंत लागले जात आहेत 19 धावा. विचार केला तर आपण पाहतोय 5 गडी बाद झाले होते ते म्हणजेच YBC संघाचे. आणि आतापर्यंत आपण पाहतोय 3 गडी बाद झाले आहेत ते म्हणजेच सातपाडी संघाचे. तर पाहायला मिळेल पुन्हा एकदा आपण या ठिकाणी 19 धावा झाल्या आहेत. इथून जर झालं पाहिलं तर 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्कवर नक्कीच गोलंदाज जर पाहिलं तर आदित्य गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिला चेंडू खेळून काढलाय सिंगल रनसाठी. अगदी फायनलची मॅच आहे आणि सरपंच चषक 2024-45 हे आयोजन वन मॅन शो ज्या पद्धतीने मेहनत घेतली आज खूप चांगल्या पद्धतीने ही मॅच अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. कुठलीही गालबोट नाही आहे आणि प्रत्येकाने जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं आभार मानले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी अगदी मदत केली गेली. आपण से बॅनर्स देखील पाहत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल रन्स घेतलाय. 2 रन्स घेण्याचा प्रयत्न केला होता मयूर यांनी परंतु थांबल्यात त्या ठिकाणी. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 22 धावा झाल्या आहेत. 3 चेंडू कंप्लीट झाले आहेत. चौथा चेंडू असेल. फुलटा चेंडू आहे. फायदा उचलायचा होता. ऑफसाईड रिजनमध्ये गॅप नक्कीच शोधू शकले असते परंतु पाहतोय आपण त्या ठिकाणी सिंगलच रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 23 रन्स 23 धावा झाल्या आहेत.
इथून पाहिलं जाईल पुन्हा एकदा आदित्यला 1-2 चेंडू डॉट फेकले जातील का? याचा प्रयत्न केलाय डॉट चेंडू फेकण्याचा आणि येस पंच देखील दर्शवतात नॉट आउट आहे. डॉट चेंडूचा विचार केला आणि डॉट चेंडू आलाय. मयूर थोडासा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, स्लिप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु कंप्लीट करताना आला नाही हा चेंडू. यावर जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एस JM एंटरप्राइजेसचे सर्व आपण पाहतोय परेश म्हात्रे. आज ATM बंद आहे त्यांचा, नक्कीच ATM बंद आहे. हा पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू डॉट आला आहे. 2 चेंडू डॉट. आदित्यची खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. पहिल्या षटकामध्ये आले 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसरं षटक 5 धावांचं राहिलं आणि चौथं षटक जर पाहिलं तर अगदी 4 धावांचं. म्हणजे एकंदरीत धावांचा विचार केला तर स्कोरबोर्डवरती धावा लागल्या जात आहेत 23 धावा. 3 गडीच्या मोबदल्या आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. थँक्यू. एस JM एंटरप्राइजेसच्या संघाला देखील विनंती केली जाते अगदी जोशाच्या भरात मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. आमच्या आयोजकांच्या देखील नजरा आहेत. आमचे परेश आयोजक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे लक्ष ठेवायचं आहे परेश. चला ब्रिजेश येतोय गोलंदाजी मार्कवर. अगदी शेवटचे षटक. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. फायनलचा हा तरार आहे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल, यात काही बात नाही आहे, कारण की दोन्ही संघ जर पाहिले तर तुल्यवान आहेत. फटका चांगला आहे, टॅपचा फटका. सिंगल रन्स मिळेल का? साहिल मात्र आपण पाहतोय चेंडूवर आलाय, चांगलं चेंडूला अडवलंय. रन्स मात्र जर पाहिलं तर सिंगल मिळतोय. इथून जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. फायनलचा थरार आपण पाहतोय. 2800 सबस्क्रायबर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेदरम्यान. खूप चांगलं काम, खूप चांगलं नेटवर्किंग या ठिकाणी पाहायला मिळतंय वंदे स्पोर्टच्या माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा फटका. इथे मात्र फसलाय, इथे फटका फसलाय. मिस्टर मयूर बॅक टू द डगआउटला जाईल. मोठा फटका. थोडीशी रिस्क घेतली होती, मात्र ही रिस्क त्याच्याच अंगाशी आली. नक्कीच आपण पाहतोय विकेटचं होईल पतन कडी बाद. विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला YBC संघाचा विचार केला तर 5 गडी बाद झाले होते. इथून विकेट देखील सांभाळावं लागणार आहे नक्कीच JM एंटरप्राइजेस सातपाडी संघाला. बघूया काय घडेल, कारण की अर्चू आलाय. अर्चू येतोय गोलंदाजी फलंदाजी मार्कवर. मागच्या मॅचमध्ये देखील अर्षदने खूप चांगली फलंदाजी केली होती, चांगले फटके दर्शवले होते पॅराडाईजच्या संघाविरोधात. आता मात्र आपण पाहतोय फायनलचा थरार आहे. इथून देखील त्याला कमालीची फलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला ब्रिजेश. इथे मात्र फटका. इथे काय घडलंय तर या चेंडूवर रन्स मात्र नाही कंप्लीट होणार. प्रेषितने चुकी केली. प्रेषितने खूप मोठी चुकी केली. इथे पहिला आदित्यावर आलं होतं, परंतु तोच काटा नक्कीच पलटला गेला. सातपाटी संघाचा विकेट या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय. गडी बाद होईल. दोन्ही संघाचे विकेट सेम झालेले आहेत. 5-5 विकेट या ठिकाणी बाद झालेले आहेत. आता मात्र कंपल्सरी चेस करावा लागणार आहे. नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 3 चेंडू कंप्लीट झाले आहेत
आणि इथून जर पाहिलं तर 24 धावा स्कोरवरती आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा. 6 धावा या जमवाव्याच लागतील कारण की दोन्ही संघाचे विकेट सेम आहेत. धर्मेश येतोय फलंदाजी मार्कवर. 3 चेंडू 6 धावा. ब्रिजेशचं मी कौतुक करेन, खूप चांगली गोलंदाजी दर्शवले. पाहूया पुन्हा एकदा. सिंगल रन्स अर्चूला मात्र स्ट्राईकवर आणलंय. जाणीव आहे अर्चू ही मॅच काढू शकतोय, परंतु बघूया अर्चूकडे देखील आता थोडीशी डबल माइंड असेल. ही मॅच ज्या पद्धतीने ज्या रंगात आलेली आहे, दोन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. इथे पाहिलं जाईल 2 चेंडू 5 धावा. 4 काढल्या तर नक्कीच न विकेट गमावता 4 काढल्या तर सामना हा नक्कीच बरोबरीच सुटेल, परंतु त्यानंतर बॉल आउट हा बॉक्स असोसिएशनचा नियम आहे, तो मात्र या ठिकाणी पाहिला जाईल. परंतु बघूया 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. ते मात्र आपण पाहतोय. बघूया अंशूच्या मनात काय असेल, कारण की इथून जर पाहिलं तर अंशूवर पूर्ण जिम्मेदारी आहे. दोन्ही चेंडू अंशूने खेळावेत अशी मात्र सूचना देखील केली जाते संघाकडून, कारण अंशूवर भरोसा आहे. दुसऱ्या बाजूला ब्रिजेशवर भरोसा ठेवला गेला आहे. बघूया काय घडेल काय बिघडेल. फटका तरी सुरेख आहे. या पद्धतीचा जर चेंडू टाकला तर अंशूला अगदी बोनस चेंडू पाहिला आणि या चेंडूवर आलाय खणखणीत दर्जेदार चौकार. 4 SDJ. परेश मात्रेच्या तोंडावर आता स्मित हास्य निर्मात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर योगेश देखील दर्शवतोय. इथे जर पाहिलं तर स्कोर लेवल आहे. आता मात्र विकेट ठेवावा लागणार आहे. जर 1 रन काढला तर सातपाडी संघ विजय होऊ शकतो, अन्यथा विकेट गमावला तर YBCC संघ विजय होऊ शकतो. मी म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाईल, कारण की दोन्ही संघ जर पाहिले तर तुल्यवान आहेत. इथून YBCC संघाला विकेट काढायचं आहे तर सातपाडी संघाला सिंगल रन्स काढायचा आहे. मात्र दोघांकडून काही झालं नाही तर मात्र बॉल आउट ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. मात्र प्रेक्षक वर्गांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा सामना तुम्हाला आवडला असेल तर खरोखरच रंगतदार फायनलचा सामना, फायनलचा थरार आपण पाहतोय. फायनल कशी असावी तर फायनल या ठिकाणी ही सिच्युएशन आहे, या सिच्युएशन प्रमाणे असावी. कारण की प्रेक्षक वर्ग खूप लांबून येतोय. तो कशासाठी येतोय तर फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट, आणि आमचा एक छोटा एंटरटेनमेंट करणारा आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल. अगदी 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. दोन्ही संघाला मी बेस्ट ऑफ लक देईन पुन्हा एकदा. या ठिकाणी सरपंच चषकामध्ये कोणता संघ चॅम्पियन ठरेल ते देखील पाहिलं जाईल, कारण की फील्ड सजवले गेले, अगदी जाळा रचलाय. 1 चेंडू 1 धाव. बेस्ट ऑफ लक. समोरच्या दिशेने इथे मात्र विकेट गमावलाय, विकेट गमावलाय आणि सामना जर पाहिला तर YBCC संघ इथे सामना जिंकला जातोय. एक मॅच आपल्याला पाहायला मिळाली. अगदी फायनलचा सामना कसा असावा तर या सिच्युएशनला 2024 मध्ये YBCC संघ पंचाळी चॅम्पियन संघ म्हणून आपण पाहिला. त्यांना सुरेख फलंदाजी, सुरेख गोलंदाजी आपण पाहिली YBCC संघाची.
आणि जसं भवतेश सर बोलले होते की मॅच चुरशीची झाली पाहिजेत आणि पहिल्यांदा आपण जेव्हा पहिलं सेशन पाहिलं होतं तेव्हा मॅच चुरशीची अशी वाटली नव्हती, पण मी भवतेश सरांना सांगितलेलं होतं का मॅच चुरशीची होईल आणि मॅच चुरशीची झाली. आणि भवतेश सर विचारतात कवा कवा, ते आपण बघू नंतर कधीतरी. पण मॅच सुंदर झाली. जिंकलेल्यांना खूप खूप अभिनंदन आणि हरलेल्यांना खूप खूप कौतुक.